छत्रपती शिवाजी महाराज की जय। पार्वती पते। रायगड हा एक केवळ किल्ला नाही, तर तो महाराष्ट्राच्या वैभवाचं मुकुट आहे. सह्याद्रीच्या उंच शिखरावर विराजमान असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि स्वराज्याच्या उभारणीचा जिवंत पुरावा आहे. रायगडाच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास दडलाय, प्रत्येक पायरीमध्ये धैर्याचा सुगंध आहे आणि प्रत्येक इथल्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये शिवरायांच्या जयघोषाचा नाद दुमदुमत असतो. रायगडाच्या वाटेला जाणं गनिमानं फारसं कधी मनात आणलं नाही. रायगडाची वाट तेवढीच बिकट. हा आहे रायगडाचा महादरवाजा. दुश्मनाचं डोकं वर करून बघता येणार नाही इतका हा उंच आणि सामरिकदृष्ट्या अचूक बांधलेला. या दरवाजातून आत जाताना एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारते. जणू काही आपण त्या काळात पुन्हा प्रवेश केल्यासारखं वाटतं. गडावरील या तोफा जेवढं गडाचं रक्षण करत, त्याचप्रमाणे शिरकाई मातेला देखील गडाची संरक्षण देवता मानली जायची. हा आहे गडावरील होळीचा माल. याने पूर्वी गडावर साजरे होणारे अनेक सण उत्सव पाहिले आहेत. इथे असणाऱ्या महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन मनात एक वेगळीच ऊर्जा संचारते. रायगड किल्ल्यावरील नागरखाना हा किल्ल्याचा प्रशासक, शिस्त आणि राजदरबाराच्या कार्यपद्धतीचा एक महत्त्वाचा भाग होता. समोर दिसणारा राजतक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकातील सिंहासनाचे स्थान. 6 जून 1674 रोजी याच ठिकाणी महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. गडावरील हे अवशेष म्हणजे त्या काळचे सचिवालय, राजवाडा, अष्टप्रधान मंडळ यांची घरे, राणी महल, टकसाल, स्वयंपाकघर. रायगड किल्ला म्हणजे मराठी साम्राज्याची राजधानी. इथे आजही अनेक ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष शिवकालीन वैभव, शिस्त आणि राजकारभाराची प्रतिभा दर्शवतात. याशिवाय गडावर अनेक पाण्याचे तलावही आपल्याला पाहायला मिळतात, जे गडाचे महत्त्व अजूनही वाढवतात. ही बाजारपेठ एकेकाळी व्यापारी, कारागीर आणि सैनिकांनी गजबजलेली असायची. इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेली बाजारपेठ त्या काळातील आर्थिक व्यवस्थेची कल्पना देऊन पराकाष्ठेचे कौशल्य दाखवते. जगदीश्वराचं मंदिर हे केवळ एक वास्तू नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भक्ती, श्रद्धा आणि स्थापत्य कौशल्याचे एक प्रतीक आहे. मंदिरामध्ये जगदीश्वर म्हणजेच भगवान शंकराचं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराची रचना अतिशय सुंदर असून खडक आणि दगड यांचा समन्वय साधणारी शिस्तबद्ध बांधणी आणि नक्षीयुक्त आहे. गडावरील सर्वात पवित्र स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांची राजसमाधी. डोकं आपोआपच झुकतं, कारण इथे विसावाला आहे तो राजा ज्याने अत्याचाराविरुद्ध लढण्याचे धैर्य दिले आणि स्वराज्य ही संकल्पना मनामनात रुजवली. बाजूलाच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. गडाचे आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर यांना समर्पित गडाला ही पायरी लावण्यात आलेली आहे. हे टकमकटोक म्हणजे शत्रूवर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जागा. छत्रपतींच्या सामर्थ्याची आणि स्वराज्याच्या तेजाची अनुभूती देणाऱ्या या रायगड किल्ल्यावर आयुष्यात एकदा तरी नक्की जाऊन या. जय शिवराय, जय शंभूराजे.